म्हणजे दर महिन्याला जसं 65 वयोगट उलटून ज्या महिला त्या ठिकाणी तो वयोगट पार करतील त्या योजनेच्या निकषातून बाहेर पडणार आहेत. त्याच्यामुळे ती संख्या सुद्धा ही दर महिन्याला अपडेट होत जाणार आहे आणि त्यानुसार जी लाभार्थ्यांची संख्या आहे याच्यामध्ये बदल होणार आहे. दरवेळेला सुमारे नाही म्हटलं तरी आता 1,20,000 इतक्या ज्या महिला आहेत ह्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत. त्यामुळे त्या ह्या योजनेमध्ये आता पात्र ठरत नाहीयेत. काही अशा स्त्रिया सुद्धा आहेत जे विवाह होऊन इतर राज्यामध्ये त्या ठिकाणी जात असतात, स्थलांतरित होत असतात. त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ही ऑनगोईंग आहे आणि मला आपल्या सभापती महोदय माध्यमातून सन्मान्य सर्व सदस्यांनी या ठिकाणी सांगायचंय की आज जवळपास 2.5 कोटी इतक्या महिलांपर्यंत या योजनेचा लाभ आपण पोहोचवत असताना दरवेळेला त्या महिलांना आपण अशा पद्धतीनं त्यांच्या खात्यावर ज्या वेळेला हा निधी आम्ही सन्मान निधी जमा करत असतो त्यावेळेला महायुतीच्या सरकारचं त्या योजनेचं या सबंध माता भगिनी लाडक्या बहिणी अभिनंदनच करत असतात. त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला हा सकारात्मक बदल हा त्यांना जाणवत गेला आणि त्याचे पडसाद कुठे ना कुठेतरी आपल्याला त्या ठिकाणी निवडणुकीच्या कालावधीमध्ये पाहायला मिळाले असतील. 2100च्या संदर्भातला आपण त्या निमित्ताने उल्लेख केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करू. विभाग म्हणून ज्या वेळेला शासन असेल, मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल, निर्णय करेल, त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवण्यात. लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. भरपूर लाडक्या बहिणी बाद झाल्या. भरपूर लाडक्या बहिणींना पैसे वाटप सुरू झाले. काही लाडक्या बहिणींना तर डबल हप्ते मिळाले आणि काही लाडक्या बहिणींचं नाव यादीतून गायब झालेलं आहे. संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा, सगळ्यात मोठी अपडेट आता आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी गिफ्ट जाहीर झालेले आहेत. लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळणार, पण त्यासाठी तुम्हाला 2 महत्त्वाची कामं करावी लागणार आहेत. 5 गिफ्ट मोठे मिळणार आहेत. त्यातलं तुम्हाला मी आता पहिलं गिफ्ट सांगत आहे. बघा, संपूर्ण व्हिडिओ पहा. पहिलं गिफ्ट आहे तुम्हाला 2490 रुपये गॅस सिलेंडरचे 3 हप्ते एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पडणार आहेत. परंतु कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पडणार हे आपण डिटेलमध्ये पुढच्या काही मिनिटातच पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला मी सांगणार आहे की कोणत्या लाडक्या बहिणींना हे 2490 रुपये हे सरकार आता पाठवत आहे. सोबतच लाडक्या बहिणींना त्यासाठी काय करावं लागणार आहे, तर गॅस सिलेंडरची EKYC करावी लागणार आहे. लाडक्या बहिणींच्या नावावरती हे गॅस कनेक्शन असलं पाहिजे. आता दुसरं भन्नाट जे गिफ्ट आहे ते म्हणजे लाडक्या बहिणींना 10वा हप्ता आता वाटप सुरू झालेला आहे. लगेच त्यानंतर सुद्धा 11वा हप्ता वाटप सुरू करण्याच्या नादात आपला आता सरकार आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाची अपडेट, मोठा खुलासा, लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याकडे आता आलेली आहे. अशाच भन्नाट अपडेटसाठी लाडक्या बहिणीला सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. तिसरं गिफ्ट तर एकदम महत्त्वाचं आहे, लाडक्या बहिणींचं पसंतीचं आहे. ती म्हणजे लाडक्या बहिणींसाठी आता सरकार 30 प्रकारचे वेगवेगळे भांडे हे वाटप सुरू करत आहेत. कसा अर्ज करायचा आहे हे सगळं आपण तुम्हाला सांगणार आहोत. ज्यांना पाहिजे असेल माहिती त्यांनी भांडे पाहिजे असं कमेंट सेक्शनमध्ये कमेंट लिहा. ज्यांना याच्या संदर्भातली सगळी माहिती पाहिजे असेल त्यांनी हो भांडी पाहिजेत असं लिहा किंवा हो एप्रिलचा हप्ता पाहिजे असं माहिती तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. जे कमेंट करतील त्यांना माहिती मिळून जाईल. आणि बघा, लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं, कुणीही काळजी करू नका. सर्व लाडक्या बहिणींना जे हप्ते आहेत ते 21 रुपयांचं वाटप सुरू हे आता वाटप झालेलं आहे. त्याच्यासाठी काही महत्त्वाचे बदल देखील करण्यात आलेले आहेत. ते आपण काही क्षणातच पाहणार आहोत. 2 मिनिटात तुम्हाला मी सांगणार आहे काय महत्त्वाचे बदल झालेले आहेत. कुठल्या लाडक्या बहिणींना गॅसचे पैसे पडणार किंवा कुठल्या बहिणींना त्यांचं नाव कसं आहे यादीत हे कसं चेक करायचं हे आपण काही क्षणातच पाहणार आहोत. एप्रिलचा हप्ता तर सुरू झाला. परत लाडक्या बहिणींना सोबतच मोठी नवीन एक योजना लवकरच लाडक्या बहिणींच्या भेटीला येत आहे. त्यासाठी सुद्धा तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये हो पाहिजे असं लिहा किंवा हो नवीन योजना जरी लिहिला तरी तुम्हाला मी त्याची माहिती सांगेल. बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे, आत्ताच झालेल्या बैठकीनुसार मोठा निर्णय घेण्यात आला. लाडक्या बहिणींना 21 रुपये तर द्यायचेच, परंतु लाडक्या बहिणींना त्याच्यासोबतच जे आपले गुढीपाडव्याची गिफ्ट राहिलेले आहेत ते सुद्धा वाटप करायचे असं सरकारनं निर्णय घेतलेला आहे. गुढीपाडव्यासाठी मोठे 2 गिफ्ट लाडक्या बहिणीसाठी सरकार देत होतं. त्यातलं पहिलं छोटंसं गिफ्ट म्हणजे साडी वाटप. भरपूर लाडक्या बहिणींना साडी ही मिळाली नसेल तर आता तुम्हाला साडी मिळणार आहे. तर तुम्हाला जवळच्या रेशन कार्डमध्ये दुकानामध्ये जे आपण रेशन दुकान असतं तिथं जाऊन तुम्हाला रेशन कार्ड घेऊन जायचं आहे. परंतु तुम्हाला बघा, पिवळं किंवा केशरी रेशन कार्डच घेऊन जावं लागणार आहे. ते साडी कशी मिळते तुम्हाला पुढे मी सांगतो आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींसाठी मोठं गिफ्ट गुढीपाडव्याचं ते म्हणजे 20 लाख लाडक्या बहिणींना स्वतःचं घर सुद्धा सरकार इथं वाटप करत आहे. तर स्वतःचं घर ज्या लाडक्या बहिणींना पाहिजे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये घरकुल लिहा. तुम्हाला सगळी माहिती मी तुम्हाला रिप्लायमध्ये देऊन जाईल किंवा तुम्हाला सेंड करून जाईल. बघा, सगळ्यात महत्त्वाचं, आता ज्या लाडक्या बहिणींना अजूनही घरकुल पाहिजे असेल त्यांनी घरकुलचा फॉर्म भरा. कुठे भरायचा आहे सांगतो, व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा.
बघा आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर लाडक्या बहिणींना किती रुपये मिळणार आणि कोणत्या लाडक्या बहिणींचं नाव हे यादीत असणार आणि नाव हे कुठं बघायचं हे सगळ्यात महत्त्वाचं सांगतो. बघा सगळ्या बहिणींना आता 21 रुपयेच मिळणार आहेत, परंतु यातल्या काही लाडक्या बहिणी बाद देखील होणार आहेत, कारण नवीन नियमच तसे लावले गेलेले आहेत. नवीन नियमाची नियमावली आपण काही क्षणात पाहणार आहोत. सोबतच बघा काही लाडक्या बहिणींना आता जे गायब झालेले नाव आहेत त्याची यादी कुठं आहे किंवा तुमचं नाव यादीत आहे की नाही हे कसं बघायचं. तर सगळ्यात महत्त्वाचं तुमची ग्रामपंचायत असते किंवा अंगणवाडी का सेविका असते त्यांच्याकडे सुद्धा तुम्हाला ती यादी मिळून जाईल, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचं यादीत नाव असेल अशाच लाडक्या बहिणींना 21 रुपयांचं वितरण हे सुरू करण्यात येणार आहे. अन्यथा जर तुमचं नाव नसेल तर प्रॉब्लेम होणार आहे. आता तुमचं नाव यादीत कसं टाकायचं हे मी तुम्हाला काही क्षणात सांगतो आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा सगळ्यात महत्त्वाचं नियमावली बघा 4 नियम लावले गेलेले आहेत. 4 नियम कोणते आहेत ते आपण डिटेलमध्ये आता पाहणार आहोत एक एक करून, आणि शेवटी मी तुम्हाला हे सुद्धा सांगणार की तुमचं नाव यादीत कसं ठेवायचं असतं किंवा कसं लावायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल तर. पहिला नियम जो होता तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आधार कार्डवरचा नियम. बघा भरपूर लाडक्या बहिणींचं झालंय असं की आधार कार्ड अपडेट नसल्यामुळं त्यांना बँकेत पैसे हे जमा होत नाही आहेत, आणि भरपूर लाडक्या बहिणींचं मार्च एंडमुळं भरपूर लाडक्या बहिणींचे जे काही बँक खाते आहेत ते सुद्धा ब्लॉक झालेले आहेत आणि बंद झालेले आहेत, कारण त्यांच्या बँक खात्यामध्ये पुरेसे पैसे नसल्यामुळं ते बँकेनं त्यांचं अकाउंट ब्लॉकच केलं गेलेलं आहे. तर आजच बँकेत जाऊन तुमच्या बँकेमध्ये पैसे काढा आणि टाका किंवा काढा असं कार्ड घाल करून तुमचं बँक अकाउंट सक्रिय करून घ्या, म्हणजे चालू ठेवून घ्या. जर बंद राहिलं तर मग मात्र तुम्हाला पैसे येणार नाही. शेजारजींना पैसे येणार परंतु तुम्हाला नाही. काही लाडक्या बहिणींना तर डबल पैसे येणार आहेत. कसं ते सांगतो व्हिडिओमध्ये, व्हिडिओ पहा. दुसरा नियम जो होता तो तुमचा रेशन कार्डचा. भरपूर लाडक्या बहिणींनी रेशन कार्ड अपडेट केलेलं नाही, KYC केलेलं नाही, त्यामुळे झालंय असं की लाडक्या बहिणींना कुठल्याही प्रकारचं गॅस सिलेंडर तिथं भेटणार नाही. एवढंच काय तर लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा त्या लाडक्या बहिणी आता पात्र राहणार नाही. त्यामुळे रेशन कार्डची KYC करून घ्या. आता कुठे करायची तर तुम्हाला रेशन दुकानात किंवा तुम्हाला अन्न व पुरवठा विभागात सुद्धा जाऊन ही KYC करू शकता. तिसरा महत्त्वाचा नियम जो होता तो म्हणजे आता 4 चाकी. बघा 4 चाकीवाल्या लाडक्या बहिणींना दिलासा तिथं मिळणार आहे, कारण अजितदादा पवार यांनी बैठकीत असं सांगितलं आहे की आम्ही त्याच्यावरती कमिटी बसून असा निर्णय घेणार आहोत की ज्या लाडक्या बहिणी कर्ज काढून 4 चाकी घेत आहेत आणि घर चालवत आहेत त्यासाठी, तर अशा लाडक्या बहिणींना यादीत आम्ही ठेवणार आहोत. बघा आता यादीत राहण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर 3 गोष्टींची पूर्तता तुम्हाला करावी लागणार आहे. ज्यावेळेस अर्ज पडताळणी होईल त्यावेळेस तुमच्याकडे 3 कागदपत्र असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही यादीत राहाल आणि तुमचं यादीत नाव राहणार आहे. पहिली गोष्ट तुम्हाला बघा तुमचं उत्पन्नाचा दाखला हा 2.5 लाख रुपयापर्यंत ठेवावा लागणार आहे. काही लाडक्या बहिणीनंतर मार्च सुद्धा आज पैसे येणार आहेत. मार्च आणि फेब्रुवारीची किंवा मागचा कुठलाही हप्ता राहिला असेल तो सुद्धा त्यांना जमा होणार आहे. सोबतच 10वा हप्ता म्हणजेच 21 रुपये सुद्धा जमा होणार आहे. त्यामुळं उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड आणि रेशन कार्ड काढून ठेवा. जर हे 3 डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील तर तुमचं नाव यादीत राहून तुम्हाला सुद्धा 21 रुपये आणि सोबत गॅस सिलेंडरचे 2400 रुपये सुद्धा मिळणार आहेत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा, आपल्या आईला वगैरे, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.